धडा संपला. आपण चौथा धडा पाहूया. एक कर्ज रोखे विक्री. कंपनीचं जे एकूण भांडवल आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्या धड्यामध्ये आपण व्यवसाय वित्त म्हणजे काय समजून दिलं होतं. दुसऱ्या धड्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल तर आपण व्यवसाय वित्ताचे वेगवेगळे स्त्रोतांचा अभ्यास केला होता. त्या स्त्रोतांमध्ये दोन महत्वाचे स्त्रोत आहेत. एक कंपनीचं स्वकीय भांडवल आणि दुसरं कर्ज उभार. स्वकीय भांडवलामध्ये आपण भाग आणि राखीव निधी याचा विचार केला होता. भाग दोन प्रकारचे असतात, सामान्य भाग आणि अग्रक भाग, हे आपण पाहिलं होतं. त्याच्यावर तिसऱ्या धड्यामध्ये भाग कसे वितरित केले जातील, भाग वाटप कसं केलं जाईल, बरोबर आहे. भागांवरील हप्ता मागणी म्हणजे काय, हप्ता मागणी न केले तर भाग कसे जप्त केले जातील, भाग वाटपाची कार्यपद्धती, हे सगळं आपण कशात समजून घेतलं होतं. चॅप्टर नंबर 3 मध्ये, धडा 3 मध्ये पाहिलं. आता पहा, या धड्याचं नावच दिलंय कर्ज रोखे विक्री. कंपनीचं स्वकीय भांडवल जेव्हा कंपनीला पुरेसं नाहीये किंवा कंपनीला वाटतं की फक्त स्वकीय भांडवलातून आपण पैसे गोळा करता कामा नये, आपण काय करायला पाहिजे, कर्जाने भांडवल उभं करायला पाहिजे, बरोबर आहे ना. सतत आपण स्वकीय भांडवलातून जर पैसे उभे केले तर काय होईल सर, स्वकीय भांडवलातून सतत पैसे उभं केलं तर कंपनीवरचं जे तुमचं नियंत्रण आहे ते नियंत्रण काय होईल, कुठेतरी कमी होईल का सर. कारण जेवढे जास्त भागधारक होतील तेवढं कंपनीला निर्णय घेताना काय जाईल, अवघड जाईल. कारण प्रत्येक निर्णयासाठी कोणाला विचारत बसावं लागेल, भागधारकांना. कारण भागधारक ही कंपनीचे काय मालक आहेत, खरेखुरे मालक आहेत, सामान्य भागधारक. आणि त्यांच्या सभेमध्ये बोलून त्यांना निर्णय घ्यावे लागतील. तर कंपनी ते टाळण्यासाठी काय करते, कित्येकदा कर्जानं पैसे उभे करते. आणि त्या कर्जानं पैसे उभे करण्याच्या मार्गामध्ये एक महत्वाचा स्त्रोत किंवा महत्वाचा मार्ग म्हणजे कर्ज रोखे विक्री करून कंपनी काय उभं करते, पैसे उभं करते. आता या धड्यामध्ये आपल्याला कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती समजून घ्यायची, कर्ज रोखे विक्री संबंधीच्या नियम आणि अटी काय करून घ्यायच्या तो आपल्याला समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे, काय सांगितलं पहा, कर्ज रोखे विक्री संबंधी नियम याच्यामध्ये आपल्याला कंपनी कायदा 2013 नुसार कर्ज रोखे विक्री बाबतच्या तरतुदी अभ्यासायचे. कंपनी भाग भांडवल कर्ज रोखे नियम 2014 नुसार कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी अभ्यासायचे. सेबी नुसार कर्ज रोखे विक्री बाबतच्या आवश्यक बाबी अभ्यासायचे. नंतर कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती आणि शेवटी कर्ज रोखे विश्वस्त म्हणजे काय याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. या धड्यातून सहसा 8 मार्कासाठी प्रश्न विचारला गेला नाहीये, 4 मार्कासाठी, बरोबर आहे ना. आणि 3 मार्कासाठी ज्या केस स्टडीज आहे, बरोबर आहे, परिस्थितीचा अभ्यास करून जे उत्तर जे आहे त्याच्यामध्ये या धड्यातून जास्त प्रश्न विचारले गेलेले आहे. ठीक आहे, आता पहा काय सांगितलंय प्रस्तावना. दीर्घ मुदतीचे कर्ज भांडवल जमा करण्यासाठी कंपन्या कर्ज रोख्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी करतात. खालील परिस्थितीत कंपन्या आम जनतेला कर्ज रोख्याची विक्री करून भांडवल उभारणी करू शकतात. कोणतं, पहिले, कंपनी व तिचे प्रवर्तक किंवा संचालक यांना सेबीने प्रतिभूती बाजारात प्रवेश करण्यास निर्बंध केलेला नाही. आता हे कर्ज रोखे कधी विकू शकतील, पहिलं, जर कंपनीला किंवा तिच्या प्रवर्तकांना किंवा तिच्या संचालकांना सेबीनं भाग बाजारामध्ये भाग घेण्यापासून रोखलेलं नसेल तर. सर यांना का रोखेल, या लोकांना का रोखलं जाईल किंवा कंपनीला का रोखलं जाईल भाग बाजारात भाग घेण्यापासून. पहा, जर कंपनीनं माग काही कर्ज रोखे विकलेले किंवा कर्ज घेतलेले आणि त्याची परतफेड केली नसेल किंवा माग कर्ज रोखे विकले होते आणि त्यांची परतफेड केलेली नाहीये, त्याच्यावरच्या व्याजाची परतफेड केली नाहीये, म्हणजे ऑलरेडी ती कंपनी काय, पहिलेच ती कंपनी डिफॉल्टर आहे, म्हणजे पहिलेच तिनं काय केलेलं आहे, कसूर केलेलं आहे, चूक केलेली. तर पुन्हा ती चूक करायचं त्यांना मुभा द्यायला पाहिजे का, नाही. तर माग जर समजा कंपनीनं किंवा तिच्या प्रवर्तकांनी किंवा तिच्या संचालकांनी कर्ज रोख्यांची विक्री केली असेल किंवा सार्वजनिक ठेवी घेतल्या असतील आणि ते परतफेड करण्यामध्ये कसर केली असेल, ते परतफेड करण्यात कसूर केला असेल, चूक केली असेल, तर त्यांना नवीन कर्ज रोखे विकता येणार नाही, त्यांना नवीन सार्वजनिक ठेवी घेता येणार नाही. ठीक आहे, असं जर त्यांनी केलं नसेल, माग क्लीन असेल, असं त्यांची काही मागे इतिहास नसेल तर ते नवीन कर्ज रोखे विकू शकते. दुसरं, 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी कर्ज प्रतिभूतींची परतफेड
मुद्दल किंवा व्याज करण्यास कंपनीचे प्रवर्तक संचालक हे दोषी नसल्याचे घोषित केलेले असल्यास, बरोबर आहे ना, गेल्या 6 महिन्या किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी कंपनीनं किंवा त्यांच्या प्रवर्तकांनी किंवा संचालकांनी मागे जे कर्ज रोखे विकले होते त्याच्यात कुठेही कसूर केलेला नसेल तर, कशात सर, त्यांची मुद्दल परतफेड करण्यात आणि व्याज परतफेड करण्यात. ठीक आहे, पुढे काय सांगितले पहा, या प्रकरणामध्ये आपण कर्ज रोखे विक्री संदर्भातील कायदेशीर विविध नियम, तरतुदींचा आणि कर्ज रोखे विक्रीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, आता खाली काय सांगितलंय पहा, कर्ज रोखे विक्री संबंधीचे नियम काय सांगितलंय पहा, कंपनीला आता इथं काय सांगितलंय, यांनी जर कसूर केला नसेल तर त्यांना काय करता येईल, कर्ज रोख्यांची विक्री करता येईल. आता पहा, इथं काही नियम दिलेले ते फटाफट वाचून घेऊया, याच्यावर काही प्रश्न विचारले जाणारे नाहीये तसे. पहा, कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करताना कंपनी कायदा 2013 मधील तरतुदींचे, कंपनी नियम 2014 भाग भांडवल आणि कर्ज रोखे, रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शक तत्वांचे आणि सेबीच्या विविध नियमांचे पालन करावे लागते. कंपनीला कर्ज रोख्यांच्या प्रकारानुसार खालील तरतुदींची पूर्तता करावी लागते. पहिलं, कंपनी कायदा 2013 कलम 71 कर्ज रोखे विक्रीच्या अटी, कंपनी भाग भांडवल आणि कर्ज रोखे नियम 2014, नियम 2018 सुरक्षित कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी. कोणते? सुरक्षित कर्ज रोखे. सुरक्षित कर्ज रोखे म्हणजे पुढे आपण वाचणार. ठीक आहे, जे कर्ज रोखे विकताना कंपनी आपल्या कोणत्या तरी संपत्तीवर बोजा निर्माण करते. ठीक आहे, पुढे सेबी कर्ज प्रतिभूतीची विक्री सूची नियम 2008, जे कर्ज रोखे परिवर्तनीय नाहीत, ज्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्ण परिवर्तन किंवा अंशतः परिवर्तन केले जाऊ शकत नाही. बरोबर आहे, अंडरलाईन करा. हे नियम कशाला अप्लिकेबल आहे? हा नियम कशाला अप्लिकेबल आहे? जे परिवर्तनीय नाहीत, ज्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्ण किंवा अंशतः परिवर्तन केले जाऊ शकत नाही, अशा कर्ज रोख्यांची विक्री व सूचीबद्ध करण्याच्या तरतुदींचा समावेश. आपण जेव्हा कंपनीच्या कर्ज रोख्यांचे प्रकार पाहिले होते, त्या कर्ज रोख्यांच्या प्रकारामध्ये आपण परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय असं पाहिलं होतं. परिवर्तनीय म्हणजे काय? एका ठराविक मुदतीनंतर त्या कर्ज रोख्यांचं कशात परिवर्तन केलं जाईल? समहक्क भागांमध्ये परिवर्तन केलं जाईल. ठीक आहे, त्याला परिवर्तनीय म्हणणार. आणि ज्यांचं रूपांतर केलं जाणार नाही त्यांना अपरिवर्तनीय म्हणणार. ठीक आहे, इतर जनतेची मागणी, खाजगी प्लेसमेंट आणि कर्ज रोखे सूचीबद्ध केलेले असतील तर या तरतुदी लागू होतात. समहक्क भागांची जनतेला विक्री करताना लागू होणाऱ्या प्रगटीकरणाच्या तरतुदींचे पालन करावे लागते. नंतर सेबी भांडवल विक्री आणि प्रगटीकरण आवश्यकता नियम 2009, ज्या सूचीबद्ध किंवा असूचीबद्ध कर्ज रोख्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः, अंडरलाईन करा, ज्या सूचीबद्ध किंवा असूचीबद्ध कर्ज रोख्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन होते, अशा कर्ज रोख्यांच्या विक्रीबाबतच्या तरतुदी म्हणजे हे लक्षात घ्या, हे अपरिवर्तनीय लिहायचं. एक अपरिवर्तनीय कर्ज रोखे विक्री अटी आहे. तर हे काय आहे सर? हे काय हो? परिवर्तनीय कर्ज रोख्यांच्या
विक्रीच्या अटी आहे. त्याला का वरचं अपरिवर्तनीय आणि हे काय परिवर्तनीय आहे. चला पुढे काय सांगितलंय पहा आता. वरचं अपरिवर्तनीय, खालचं परिवर्तनीय आहे. ठीक आहे. खाली काय सांगितलंय पहा आता. सेबी सूचीबद्ध कंपन्यांच्या जबाबदाऱ्या आणि प्रगतीकरण आवश्यकता नियम 2015. अपरिवर्तनीय कर्ज रोख्यांची विक्री करणाऱ्या सूचीबद्ध कंपन्या नित्य कर्जाची साधने IDRS च्या बाबतच्या पूर्तता सूचीबद्धतेच्या कंपनीला पूर्ण कराव्या लागणाऱ्या अटी. भारतीय रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. हा चला पुढे काय सांगितलंय पाहता. खाली काय सांगितलंय. कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री करू शकते. तसेच समग्र भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरित केल्या जाणाऱ्या कर्ज रोख्यांचीही विक्री करू शकते. सर्व कर्ज रोख्यांची परतफेड कंपनीला करावीच लागते. कंपनी आपल्या भागधारकांना, जनतेला तसेच खाजगीरित्या कर्ज रोख्यांची विक्री करू शकते. कंपनी कोणकोणत्या कर्ज रोख्यांची विक्री करू शकते. सुरक्षित, असुरक्षित, समग्र भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरित केल्या जाणाऱ्या कर्ज रोख्यांची. त्याचप्रमाणे कंपनी आपल्या भागधारकांना, जनतेला, कुणाकुणाला विक्री करू शकते. भागधारकांना, जनतेला तसेच खाजगीरित्या कर्ज रोख्यांची विक्री करू शकते. पुढे कंपनी कर्ज रोख्यांची भाग बाजारामध्ये नोंदणी करू शकते. तर भाग बाजारामध्ये नोंदणी करून काय फायदा होईल. त्या कर्ज रोख्यांची खरेदी विक्री केल्या जाऊ शकेल. पुढे कर्ज रोखे विक्रीचा अधिकार. अंडरलाईन करा, हे आपल्याला रिकाम्या जागेमध्ये विचारलं जातं. कर्ज रोखे विक्रीचा अधिकार डॅश डॅशला असतो. त्याला असतो कंपनीच्या संचालक मंडळाला असतो. तरी संचालक मंडळाला कंपनीच्या नियमावलीत घालून दिलेल्या मर्यादेपर्यंतच कर्ज उभारणीच्या अधिकाराचा वापर करता येतो. किती रकमेपर्यंत कर्ज रोखे विकू शकतात, बरोबर आहे ना. त्याची रक्कम जी आहे किंवा त्याची आकडेवारी जी आहे ते कुठं लिहिलेलं असेल, नियमावलीत लिहिलेलं असेल. जसं लिहिलं की कंपनीचे संचालक मंडळ 500 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज रोखे विकून भांडवल उभा करू शकते. तर 500 कोटी ती मर्यादा तिथं टाकलेली आहे की नाही पहा. ठीक आहे. पुढं काय सांगितलं पहा. जर कर्ज उभारणीच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज उभारणी करावयाची असल्यास भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत तसा विशेष ठराव मंजूर करून त्यास संमती घ्यावी लागते. जर समजा कंपनीच्या संचालक मंडळाची पहिले लिमिट दिलेली होती 100 कोटीची, त्यांनी 100 कोटीचे कर्ज रोखे ऑलरेडी विकलेले किंवा त्यांनी 90 कोटीचे कर्ज रोखे ऑलरेडी विकलेले आणि आता त्यांना पुन्हा 50 कोटीचे कर्ज रोखे विकायचे. त्यांची लिमिट किती होती 100 कोटी. 100 कोटीतून त्यांनी किती विकून टाकले तर ऑलरेडी 90 कोटी. म्हणजे आता 10 कोटीचीच लिमिट बाकी आहे त्यांची आणि आता त्यांना पुन्हा 50 कोटीचे कर्ज रोखे उभा करायचे. म्हणजे 40 कोटी कमी पडणार आहेत का पहा. तर त्यांना काय करावं लागेल. सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांची सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा होते. त्या वर्षाच्या एकदा होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना प्रस्ताव आणावा लागेल की आम्हाला संचालक मंडळाला त्यांची जी कर्ज रोखे विक्रीची मर्यादा आहे जी 100 कोटीची होती ती आता आम्हाला 150 कोटी करावयाची आहे. कंपनीचे भागधारक विचारू शकतात की का करायची, काय एवढं कर्ज घ्यायचंय. त्यांचं तुम्हाला समाधान करावं लागेल आणि त्यांचं जर समाधान झालं तर विशेष ठराव म्हणजे जेवढे भागधारक आलेले त्याच्यापैकी 75% भागधारकांनी त्याला काय करायला पाहिजे, आपली संमती किंवा मंजुरी दर्शवायला पाहिजे. तरच तुम्हाला ती लिमिट वाढवता येईल, ती मर्यादा वाढवता येईल. ठीक आहे. पुढं आता पहा खाली काय सांगितलंय पहा. कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी. मतदानाचा अधिकार नाही. कोणत्याही कर्ज रोख्यांना मतदानाचा अधिकार नसतो. का? कारण कर्ज रोखेधारक हे कंपनीचे धनको आहे.
बरोबर आहे. धनको आहेत म्हणजे ते कंपनीचे ऋणको नाही, ऋणको म्हणजे ज्यांना कर्ज दिले, यांच्याकडून कंपनीनं कर्ज घेतले ना, तर ते धनको आहेत. धनको म्हणजे ते कंपनीचे क्रेडिटर्स आहेत आणि क्रेडिटर्सला किंवा धनकोला कधी मतदानाचा अधिकार नसतो. ठीक आहे. दुसरं, कर्जरोख्यांचे कोणते प्रकार असतील ते कंपनी कायदा 2013 मध्ये दिलेले. त्याच्यानंतर व्याज देणे आणि कर्जरोख्यांची परतफेड करणे याच्याबद्दल नियम दिलेले. कर्जरोखे प्रमाणपत्राबद्दल नियम दिलेले. कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे, कर्जरोखे विश्वस्त नियुक्ती करणे, कर्जरोखे विश्वस्तांचा NCLT नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलशी संपर्क साधणे, निर्बंध लादणे आणि कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा, याबाबत सगळ्यांबद्दल कुठे सांगितलंय? कंपनी कायदा 2013 मध्ये सांगितलेलं. पुढं कंपनीचे भांडवल, भाग भांडवल आणि कर्जरोखे नियम 2014 काय सांगितलंय? सुरक्षित कर्जरोख्यांची कालावधी काय असेल? नंतर स्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण करणे, जर कंपनी सुरक्षित कर्जरोखे देत असेल तर कोणत्या मालमत्तेवर कसा बोजा निर्माण करायचा. नंतर कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती करणे, कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे. पुढे सांगितलं सेबीचे नियम, किमान अभिदानाची रक्कम गोळा करणे, विक्रीस काढलेल्यापेक्षा जास्त मागणी आल्यास काय धोरण हे करायचंय आपल्याला, बरोबर आहे ना. हमी देणे, अंडररायटिंग आणि पद श्रेणी किंवा मानांकन याच्याबद्दल नियम कुठे दिलेले? तो सेबीचे नियम दिलेले. ठीक आहे. आता कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी. पहिलं काय सांगितलंय? मतदानाचा अधिकार नाही. मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. अंडरलाईन करा. मतदानाच्या अधिकारासह कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. तुम्हाला चूक किंवा बरोबर मध्ये विचारलं जाऊ शकतं. कंपनी मतदानाच्या अधिकारासह कर्जरोख्यांची विक्री करू शकते, हे विधान चूक आहे. आणि जर लिहिलं मतदानाच्या अधिकारासह किंवा मतदानाच्या अधिकारा विना कंपनी कर्जरोख्यांची विक्री करते तर हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. पुढं कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. अंडरलाईन करा. ते कंपनीचे कोण आहे? तो धनको आहे. तुम्हाला रिकाम्या जागामध्ये विचारलं जातं कर्जरोखे धारक कंपनीचे डॅश डॅश असतात, ते कंपनीचे काय असतात? तो धनको असतात. धनको म्हणजेच क्रेडिटर्स असतात. ठीक आहे. पुढं काही परिणाम करणाऱ्या गोष्टी वगळता त्यांना मतदानाचे कोणतेही अधिकार नसतात. सर, काही परिणाम करणाऱ्या गोष्टी म्हणजे कर्जरोख्यांना जे कर्जरोखे धारकांना ज्या प्रॉपर्टीवर किंवा ज्या संपत्तीवर बोजा निर्माण केला होता ती संपत्ती तुम्हाला विकायची तर त्यांची परवानगी लागेल, त्यांचं मतदान घ्यावं लागेल. त्यांना जे व्याजदर तुम्ही ठरवून दिलं होतं त्या व्याजदरामध्ये तुम्हाला बदल करावयाचा आहे तर तुम्हाला त्याची सभा घ्यावी लागेल आणि त्यांना मतदान घ्यावं लागेल. बरोबर आहे. पुढं आता कर्जरोख्यांचे प्रकार. कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरणीय कर्जरोख्यांची पहा. कोणते कोणते? सुरक्षित, असुरक्षित, पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरणीय कर्जरोख्यांची काय करू शकतो किंवा अरूपांतरणीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. रूपांतरणीय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. सर्व कर्जरोख्यांची परतफेड करावीच लागते. म्हणजे कंपनी जे काही कर्जरोखे विकेल ते सगळे परतफेडीचे कर्जरोखे असतील. म्हणजे एक ठराविक मुदत संपल्यानंतर कंपनीला त्यांची परतफेड करावीच लागेल. पुढे काय सांगितलंय? व्याज देणे. कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करताना अटीनुसार कर्जरोख्यांवरील व्याज व कर्जरोख्यांची परतफेड करावी लागते. कर्जरोखे प्रमाणपत्र. कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून, अंडरलाईन करा, कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप करावे लागते. किती महिन्यात करावे लागते? अंडरलाईन करा, 6 महिन्यात. विदिन 6 months. कुठून? सर, कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून. पुढे कर्जरोख्यांची परतफेड राखीव निधी निर्माण करणे. लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून
कंपनीला कर्ज रोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावी लागते. म्हणजे काय सर, समजा मी तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या, कंपनीनं 2015 मध्ये 50 कोटीचे कर्ज रोखे काय केले होते, वितरित केले होते. आता याच्यावर व्याज, एक उदाहरण घेऊया, याच्यावर व्याज झालं 10 कोटी रुपयाचं. म्हणजे हे टोटल किती रुपये झाले हो, किती झाले, 60 कोटी झाले का हो. आता कंपनीला या 60 कोटी रुपयांची परतफेड कंपनीला या 60 कोटीची परतफेड कंपनीला या 60 कोटीची परतफेड 2025 मध्ये करायची आहे. लक्षात घ्या, म्हणजे 10 वर्षात परतफेड करायची आहे का. 2025 म्हणता येणार नाही, 2024च म्हणावं लागेल. 10 वर्ष 24 मध्येच होतात. कसं सर, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 मध्ये परतफेड होते. कळलं का, 10 वर्ष 24 मध्ये कंप्लीट होतात. आता 10 वर परतफेड करायची आहे, याला 10 वर्षांना डिवाइड करा, म्हणजे 60 लाख रुपये होतात का. तर दरवर्षी कंपनीने आपल्या नफ्यातून रुपये 60 लाख लाभांश देण्यापूर्वी ते 60 लाख रुपये कंपनीनं कर्ज रोखे परतफेड राखीव निधीला काय करायला पाहिजे, हस्तांतरित करायला पाहिजे. कळलं का. म्हणजे 10 वर्षात कंपनीकडे 60 कोटी रुपये, बरोबर आहे ना, 60 कोटी आहे ना, तर 6 कोटी रुपये दर वर्षी जमा करावे लागतात. तर कंपनीला दरवर्षी आपल्या नफ्यातून किती रुपये जमा करावे लागतील, 6 कोटी. असे 10 वर्षामध्ये किती रुपये झाले, 60 कोटी जमा झाले का. आणि लगेच आपण त्या कर्ज रोख्यांची काय करू शकतो, परतफेड करू शकतो का. एक्झॅक्टली एवढे करावे लागत नाही, याच्यापेक्षा कमी करावे लागतात. पण मी एक उदाहरण दिलंय तुम्हाला. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय पहा, काय दिले पहा. लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्ज रोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावा लागतो. निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त कर्ज रोख्यांची परतफेड करण्यासाठीच करावा लागतो. कंपनी भाग भांडवल कर्ज रोखे सुधारणा नियम 2019 नुसार कंपनी व्यवहार मंत्रालयानुसार गृह वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या, बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या, सूचीबद्ध कंपन्या यांना कर्ज रोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला परीक्षेमध्ये एवढंच लिहायचं आहे, आपल्याला पुढचं लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, पुढं कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती. कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करणे किंवा 500 पेक्षा जास्त लोकांना, जनता आणि सभासद निमंत्रित करते. अशा वेळी कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. कर्ज रोखे विश्वस्त कर्ज रोख्यांच्या रोखे धारकांच्या हिताचे रक्षण करतात. कर्ज रोखे विश्वस्त नियुक्तीच्या वेळी त्यांच्या बरोबर करार करावा लागतो, त्यास विश्वस्त करार असे म्हणतात. म्हणजे काय सर पहा, मी सांगितलं ही एक कंपनी आहे एबीसी लिमिटेड नावाची. पूर्ण लक्ष इकडं. आता ही कंपनी कर्ज रोखे विक्री करू इच्छिते. रुपये कर्ज रोखे 1 लाख कर्ज रोखे रुपये 100 किंवा रुपये 500 प्रति प्रमाणे. ठीक आहे, म्हणजे कंपनीला किती रुपयाचं भांडवल उभं करायचंय पहा.
5 कोटी रुपयाचं भांडवल उभं करायचंय का? 5 कोटीच होतात ना, पहा ना, 5 कोटी रुपये होतात का? म्हणजे कंपनीला 5 कोटी रुपयाचं भांडवल उभं करायचंय. लक्ष द्या, कंपनीला 5 कोटी रुपयाचं भांडवल उभं करायचंय. आता आपण त्या एबीसी कंपनीला ओळखत नाही. ती कंपनी भागधारकांकडून पैसे गोळा करल किंवा कर्जरोखेधारकांकडून पैसे गोळा करल आणि नंतर ती कंपनी गायब झाली तर कर्जरोखेधारकांचं नुकसान होणार आहे. म्हणून काय सांगितलंय कंपनी कायद्यानं किंवा सेबीनं नियम काय केलाय, यांना एका विश्वस्ताची नेमणूक करावी लागेल. यांना काय करावं लागेल? विश्वस्तांची नेमणूक करावं लागेल. आता विश्वस्त कोण असतील? मोठमोठे जे बँका आहेत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत ते काय म्हणून काम करतात? विश्वस्त म्हणून काम करतात. जसं मी एक उदाहरण दिलं, सपोज SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता आपण एबीसी वर भरोसा नाही ठेवणार, आपला SBI वर भरोसा आहे की नाही पहा बरं. आता SBI काय करते? समजा एबीसी लिमिटेडनं सांगितलं की साहेब आम्ही 5 कोटी रुपयाचे कर्ज रोखे विकणार आहोत आणि तुम्ही आमचे विश्वस्त म्हणून काम करा. तर SBI म्हणेल ठीक आहे, SBI त्याचं कमिशन घेणार. दुसरं SBI काय करणार? या बँकेची सोबतच 5 कोटी प्लस समजा याच्यावरचं एक व्याज घेऊया, उदाहरण घेऊया. याच्यामध्ये व्याज झालं अधिक व्याज, समजा एक उदाहरण घेतलं, व्याजाचे 1 कोटी रुपये झाले. तर हे टोटल किती रुपये झाले? 6 कोटी रुपये झाले का? पहा बरं, हे टोटल किती रुपये झाले? 6 कोटी रुपये झाले का? आता पहिले बँक काय करेल? यांचे 6 कोटी रुपयाच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करेल. किती रुपयाच्या? 6 कोटी. सर 5च कोटीचे कर्ज रोखे विकले ना, 1 कोटी व्याजही आहे ना, त्या व्याजासह ते काय करतील? लोक संपत्तीवर बोजा निर्माण करतील. उद्या समजा जर कंपनीनं त्या कर्ज रोख्यांची परतफेड केली नाही किंवा व्याजाची रक्कम दिली नाही तर कर्ज रोखे विश्वस्त पहिले काय करतील? NCLT कडे जातील, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे. कंपनी लवाद आहे, बरोबर आहे ना, त्याच्याकडे जातील आणि त्यांना सांगतील की साहेब ही कंपनी देत नाहीये, कर्ज रोखेधारकांचं नुकसान करते. तर NCLT पहिले कंपनीला ऑर्डर देते की ते पैसे देऊन टाका. समजा तरी कंपनीनं पैसे दिले नाही तर मग विश्वस्त काय करतील? ती 6 कोटी रुपयाची प्रॉपर्टी विकून टाकतील. त्याच्यातून जे पैसे येतील त्या पैशातून ते कर्ज रोखेधारकांना काय करून टाकतील? त्यांची मुद्दल आणि व्याजाची परतफेड करून टाकतील का? म्हणजे पहा याचा रोल किती महत्वाचा आहे, म्हणजे विश्वस्तांचा रोल किती महत्वाचा आहे. आता यांच्यामध्ये जे कागदोपत्री करार केला जातो त्या कराराला म्हटलं जाईल विश्वस्त करार. कळलं का? त्या विश्वस्त करारामध्ये नियम आणि अटी काय केलेले असतील, लिहिलेले असतील की नाही, है ना. तर याच्यामुळे कुणाचा फायदा झाला? जे गुंतवणूकदार आहे त्यांचा फायदा झाला की नाही झाला? समजा उद्या कंपनीनं पैसे दिले नाही तर त्याचे पैसे कोण देणारे होते? विश्वस्त देणारे की नाही पहा बरं. आणि विश्वस्त स्वतःच्या खिशातून देणारे का? नाही, त्याच्याकडे कंपनीनं जी प्रॉपर्टी किंवा जी संपत्ती ज्याच्यावर बोजा निर्माण केलाय किंवा गहाण ठेवलेली ती प्रॉपर्टी विकणार, त्याच्यातून आलेल्या पैशातून यांचे पैसे काय करून टाकणार? ते परत करून टाकणार. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला विश्वस्त करार करावा लागेल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. बाकीचं पाहूया आपण उद्या.